श्री गुरुभ्यो नमः. श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद्गीता भाष्यम सप्तमोऽध्यायः श्लोक 25. हरे नमः. देवं नारायणं महादेवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितम् परिपूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि देशतः नष्टधर्मज्ञानलोककृपालुभिर्ब्रह्मरुद्रेन्द्रादिरक्षतो भगवान् नारायणो व्यासत्वेनावतार व्यासो अवतार तदस्येष्टानिष्टप्राप्तिपर्याय साधनादर्शनात् वेदार्थ अज्ञानाच्च संसारे क्लिष्टमानानां वेदानधिकारिणां स्त्रीशूद्रादीनां च धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपालुः सर्ववेदार्थो मोहितां तदमुक्त केवल ईश्वरज्ञानदृष्टार्थयुक्तां च सर्वप्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत्स्वरूपपरां परोक्षार्थां महाभारत संहिताम् अचीकृत। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय। भगवानुवाचाशोच्चानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। 7व्या अध्यायात 25वा श्लोक 24 पर्यंत झालेला आहे. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽहं नाभिजानाति लोको माम् अजमव्ययम्. आणि आता इथं काय अज्ञान देखील परमात्म्याच्या इच्छेनेच होतं म्हणून सांगायला लागले भगवान. अज्ञानंच मदिच्छयैव इत्याह मदिच्छया इत्याह नाहमिति नाहं प्रकाशः सर्वस्य न अहं प्रकाशः योगेन सामर्थ्योपायेन मायया च. सामर्थ्य परमात्म्याच्या सामर्थ्याच्या उपायाच्या द्वारे माया आणि मायेच्या द्वारे म्हणजेच तोच उपाय. मयैव मीच त्याला मूढ म्हणून बनवलेलं असतंय ना जाणते. असा जो मूढ असतो की नाही तो मला जाणून घेऊ शकत नाही. पद्मपुराणात सांगितलेलं आहे आत्मनः प्रकृतींचैव लोकचित्तस्य बंधनम् स्वसामर्थ्येन देव्या च कुरुते समहेश्वरः. प्रत्येक जीवाला जे आहे स्वाभाविकपणे लोकचित्तस्य लोकामध्ये चित्त असणारे बंधनम परमात्माच बंधन देत असतो. स्वसामर्थ्येनं स्वतःच्या सामर्थ्यानेच देत असतो आणि देवीच्या कृपे म्हणजे अनुग्रहाने देखील देत असतो. म्हणजे देवी म्हणजे प्रकृतीच्या द्वारे आणि स्वतः देत असतो म्हणून सांगितलं आहे. बंधन नावाचं देत असतो. गुरुते समहेश्वर सांगितलं. म्हणून नाहं प्रकाश सर्वस्य योग माया समावलो. योग आणि माया दोन्हींची मिळून अहम मी मूढोऽयं न जानामि जानाति. माझ्याबद्दल तो जाणून घेऊ शकत नाही. लोके माम अजम अव्ययम या लोकांमध्ये बद्ध झालेला असतो ना त्याकरता परमात्मा अजय आहे अव्यय आहे अशा प्रकारचं त्याचं स्वरूप जाणून घेऊ शकत नाही बरं का. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन. हे पहा मला सगळं माहिती आहे. होऊन गेलेल्या गोष्टी वर्तमान गोष्टी भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी हे सगळे मला माहित आहेत. पण मला मात्र कोणी जाणून घेऊ शकत नाही बरं का. माझ्यासारखं सगळ्यांना कळतं असं नाहीये. वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन मां तु वेद न कश्चन कोणीही जाणून घेऊ शकत नाही. म्हणजे माया बध्नाति इत्याह.
म्हणून परमात्म्याला कधीही प्रकृती म्हणजे माया बंधनामध्ये घालू शकत नसते. म्हणून वेद म्हणजे न कश्चन असमर्थोपी स्वसामर्थ्यात, कोणी देखील स्वतः देखील आपल्या सामर्थ्याने त्या परमात्म्याच्या बद्दल असं मायेने बद्ध आहे असं समजून घेऊ शकत नाही, आणि तो बद्ध आहे असं समजूनच घेतात, आपल्यासारखं त्याला समजतात. आता इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. द्वंद्व मोहेन, सुख दुःखादी विषय मोहेन. द्वंद्व म्हणजे काय? सुख आणि दुःख, पाप पुण्य वगैरे असे सगळे द्वंद्व आहेत. त्याबद्दलच्या मोहाने युक्त झालेला, मुग्ध झालेला व्यक्ती म्हणजे विषयांबद्दल देखील मुग्ध झालेला असा जो व्यक्ती असतो, ते लोक जे आहेत, इच्छा द्वेषयो प्रवृद्धयो, आपली इच्छा आपल्या द्वेष हे आपल्यामध्ये प्रवृत्त होत आहेत, वाढत आहेत, हे त्याला कळून येत नाही बरं का. त्याला जाणणं शक्य नाही, त्यांनी जाणून घेणं शक्यच नाही. ते त्याचं कारण देखील आहे. कारणांतरम येतात सर्गे सर्गकाले आरभ्यैव, सृष्टीच्या काळापासूनच प्रारंभ करून शरीर ही सती इच्छादया, शरीरामध्ये इच्छादिक जे आहेत असतात. इच्छा द्वेष हे सगळे शरीरामध्येच असतात, शरीरापासूनच, शरीराबरोबरच जन्मलेले असतात. पहिल्यांदा काय असते? फक्त अज्ञान एकच असते. मग इच्छा द्वेष हे सगळे हळूहळू उत्पन्न होतात. सांगितलं आहे इच्छा द्वेष समुत्थेन, इच्छा आणि द्वेषामुळे उत्पन्न झालेले द्वंद्व मोहेन, द्वंद्वाबद्दलचे असलेले मोह, हे भारत सर्वभूतानि सम्मोहम, सगळ्या प्राणी मात्रांना मोह म्हणून उत्पन्न होतो. सर्गे यांचे परंतप, मोह त्यांना सृष्टीच्या काळामध्ये येत असतात. हे परंतप येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. ज्या लोकांच्या मध्ये आत्मधून पाप नष्ट होऊन गेलेलं असतंय, येषां तू अंतगतम पापम, अंतगत नष्ट होऊन गेलेलं आहे पाप सगळं. जनानां पुण्यकर्म, कशाने नष्ट होऊन गेलेलं असतंय? पुण्यकर्मणां जनानां, पुण्यकर्म करणारे जे लोक असतात की नाही, त्या लोकांचे पाप नष्ट होऊन गेलेले असतात. ज्यांचे नष्ट होऊन गेलेले असतात ते लोक, ते लोक द्वंद्व मोह निर्मुक्त, सुखदुःख रूपी द्वंद्वामुळे किंवा मोहामुळे, मोह म्हणजे विषयांचा मोह, हे पाहिजे ते पाहिजे अशा प्रकारचा मोह, त्या मोहामुळे द्वंद्व मोह निर्मुक्त भजन्ते मां दृढव्रतः. ते लोक मात्र मला दृढ व्रत होऊन, व्रत आचरण करण्यामध्ये एकाग्रता ठेवून येऊन, आचरण व्रत करण्यामध्ये दृढता ठेवून घेऊन ते माम भजनते, ते लोक मला माझे भजन करतात सांगितलं. विपरीत शकेच संधी म्हणून असे मुग्ध होणारे असे लोक काही असतात, तर मोह न पाळणारे असे काही लोक असतात. मोह न पाळणारे जे लोक असतात की नाही, ते लोक माझे भजन करतात असं सांगितलं इथं. आता जरा मरण मोक्षाय इत्यंत कामे इत्यंत काम निवर्त्यर्थम, जरा मरण मोक्ष हे सगळे शेवटचे कामना असतात, ते दूर होण्यासाठी म्हणून मोक्षे सक्ती स्तुत्यर्थम वा, मोक्षामध्ये आसक्ती स्तुतीसाठी म्हणून सांगितलंय, विधी म्हणून सांगितलं नाही. मोक्षोरमुक्षस्तु वरो ह्येकांत भक्तिभाग, शास्त्रामध्ये सांगितलंय मोक्षेच्छु असणाऱ्या लोकांच्या मध्ये मोक्षाची देखील इच्छा न करणारा श्रेष्ठ असतो, आणि तो माझा एकांत भक्त म्हणून मानला जातो. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदु कृत्सम अध्यात्मम कर्म चाखिलम. पहा, जरा मरण हे मोक्ष किंवा जरा मरण सोडून द्यावं, हे
इच्छा बाळगणारे जे लोक असतात की नाही ते प्रयत्न करतात. माम आश्रित्य यतंती. कसा प्रयत्न करतात? मला माझा आश्रय घेऊन मग प्रयत्न करत असतात. असे जे लोक असतात की नाही ये ते ब्रह्मा तद्विदुः. त्या लोकांना ब्रह्म बद्दल तत्वज्ञान पूर्ण रीतीने प्राप्त होत आणि ते ब्रह्माला जाणून घेतात. कृत्स्नम अध्यात्म कर्मच्या अखिलम. सगळ्याच्या सगळं आध्यात्मिक कर्म करत जातात ते. आध्यात्मिक कर्म म्हणजे परमात्म्याच्या प्रीतीसाठी म्हणूनच कर्म करत जातात असं सांगितलं आहे. मुमुक्षो अमुमुक्षुस्तु वरो एकांत भक्तिभाग इति इतरस्तुते नारदीये. हे नारदीयामध्ये सांगितलंय ना. आत्यंतिक आत्यंतिक दुःख निवृत्ती होत नाही त्यांची. थोडे बहुत दुःख निवृत्त होतात. देवानां गुणलिंगानां आनुश्राविक कर्मणां तत्व एवैक मनसो वृत्ती स्वाभाविकी त्वया अनिमित्त भगवती भक्ती ही सिद्धे गरीयसी. जरयत्याशया कोशम निगीर्णम अनलो यथा म्हणून भागवतामध्ये सांगितलंय. भागवतामध्ये सांगितलंय. कपिल महर्षीने तृतीय स्कंधात सांगितलंय. आता तिथं काय सांगितलं आहे तर सज्जनांच्याकडून आपण भक्ती कशी करावी हे शिकून घ्यावी. त्यापैकी सर्वश्रेष्ठ भक्ती कोणती, मध्यम भक्ती कोणती, अधम भक्ती कोणती म्हणून प्रश्न विचारला असताना त्या ठिकाणी देवहूतीने असं आईने प्रश्न विचारला असताना सांगितलं. काय सांगितलंय? सर्वश्रेष्ठ असणारी अशी भक्ती म्हणजे कोणती? निष्काम भक्ती. आणि तसली निष्काम भक्ती कोण करत असतात तर देवानाम गुणलिंगानाम. स्वाभाविकपणे देवता लोक सात्विक भक्तीच करत असतात. सर्वश्रेष्ठ असणारी भक्ती करत असतात. आणि तसले देवता लोक कर्म करायसाठी म्हणून स्वर्ग लोकांमध्ये बसूनच कर्म करता येत नसते ना बरं का. त्या सगळ्या देवलोकांना कर्म करण्यासाठी पुन्हा भूमीवरच यावं लागतं. मग तेव्हा देवता जेव्हा भूमीवर कर्म करण्यासाठी आलेले असतात त्यावेळेस ते लोक देवता या ठिकाणी आलेले काय करत असतात? अनुश्राविक कर्मणाम. वेदामध्ये सांगितलेले अनुश्राविक. अनुश्राविक म्हणजे काय? वेदामध्ये सांगितलेले जे कर्म असतात की नाही तेच कर्म करत. वेदविहित कर्मानुष्ठान करत असतात. तत्व एव एक मनसो. त्यांच्या मनामध्ये सात्विक बुद्धी एकच असते. स्वाभाविक असणारी अशी त्यांची वृत्ती असते. कोणत्याही प्रकारचे निमित्त ठेवून घेऊन भगवंताच्या ठिकाणी भक्ती करत नसतात ते लोक. आणि त्यामुळे त्यांच्या भक्तीला सिद्धी प्राप्त होती. श्रेष्ठ असणारी सिद्धी प्राप्त होती. आणि त्या सिद्धीमुळे काय होतं? जरयत्याशया कोशम निगीर्णम अनलो यथा. नष्ट करून टाकतात जे आपल्या मनामध्ये कोश आहेत की नाही अभिप्रायाचे, हे पाहिजे ते पाहिजे अशा प्रकारचे इत्यादी कित्येकी कोश असतात. ते सगळे नष्ट करून टाकतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये घातलेलं कोणतीही गोष्ट जळून भस्म होऊन जाते, खाक होऊन जाते, त्याप्रमाणे ज्या लोकांनी अनिमित्त भगवंताच्या ठिकाणी भक्ती केलेली असते त्यांचे त्यांचे सगळे पाप एखाद्या अग्नीमध्ये टाकलेल्या वस्तू जसा जळून भस्म होऊन जातो त्याप्रमाणे भस्मसात करत असतात. भागवतामध्ये सांगितलं आहे. हे लक्षण देखील आहेत बरं का. त्यांचे असे लक्षण आहेत. सर्वे वेदास्तु देवार्था देवा नारायणार्थकः नारायणस्तु मोक्षार्थे मोक्षो नान्यार्थ इष्यते. सगळे वेद देवतांच्यासाठी असतात आणि देवता नारायणासाठी म्हणून करत असतात. नारायण परमात्मा ते ध्यान कशासाठी असतं? मोक्षा. मोक्ष मात्र दुसऱ्या कोणाच्याही साठी भक्ती केल्याने प्राप्त होत नसती. एवं मध्यम भक्तानाम एकांतानाम न कश्चित. मध्यम भक्त असो किंवा अधम भक्त असो त्यांना तर मिळतच नाही. एकांत जे भक्त असतात की त्यांना देखील सगळ्यांना मिळतं असं नाहीये. अर्थे नारायणो देवा सर्वम अन्यतम गीता कल्पामध्ये सांगितलंय. अर्थे म्हणजे त्याच्यासाठी नारायणासाठी जर केलं तरच ते उत्तम उत्तम भक्ती त्यालाच म्हणतात बरं का. असं अनेक
त्यामध्ये गीता कल्पामध्ये सांगितलं. ते होते विदुह, आणि त्या लोकांना कळतात. यमी वैशौरुणते ते न लभ्या, अशा श्रुतीमध्ये वेदामध्ये सांगितलं. ज्या व्यक्तीला मी उद्धार करावा असं मनात भगवान आणून घेतो ना, त्याचाच उद्धार करतो तो. दुसऱ्या कोणाचाही उद्धार होत नसतो बरं का. यमी वैशौरुणते, वृणते म्हणजे वेचतो, वेचून काढतो. ज्या व्यक्तीला वेचून काढतो, याचा मी उद्धार करावा असं वेचून काढतो की नाही, यासाठी वेचून काढतो, त्याच्यावरच परमात्माचा अनुग्रह प्राप्त होतो बरं का, आणि त्यांचाच उद्धार प्राप्त होतो, वेदामध्ये सांगितलं. म्हणून हीच गोष्ट सांगितलेली आहे. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदो कृत्स्नम् अध्यात्मम कर्म जाखिरम. हे सगळ्या कर्म आध्यात्मिक कर्म म्हणून म्हणले जातात. आदिभूतम आदिदैवम, आधी म्हणजे आतमध्ये, भूतांच्या मध्ये असणारं असं काही कर्म असतं. देवांच्या मध्ये राहून असणाऱ्या परमात्माचं प्रीत्यच कर्म करतात, आणि ते देवांच्या मध्ये राहून करण्याचे जे कर्म असतात की नाही, ते म्हणजे राहून परमात्माचं जे फळ देत असतं ना, ते आधी यज्ञ म्हणजे यज्ञ इत्यादी. प्रयाण काले पिचत माम ते विदुर्ते तसा. प्रयाण काळी म्हणजे देह सोडून जायच्या वेळेत हे लोक, त्या लोकांना माझी कल्पना आहे ती माझ्या चिंतन करायची इच्छा बुद्धी उत्पन्न होती, आणि ते मुक्त चित्तामधून इकडचे तिकडचे विषय विचार करणं सोडून देऊन होतात बरं का. विचार करत असतात, भक्ती करत असतात. आदिभूतादिदैवंच दैवम माम साधियज्ञन्ते हे विदो. आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक असे तीन गोष्टी असतात. आध्यात्मिक लोकांचं तर सांगितलं, अनुश्राविक कर्म असणारे जे देवता लोक असतात ते आध्यात्मिक. आदिभौतिक, आदिदैविक, प्रत्येक भूतांच्या ठिकाणी देखील परमात्म्याचं चिंतन करत राहणार आहे, किंवा प्रत्येक देवतांच्या ठिकाणी देखील यज्ञ यागादी करून त्यांच्या अंतर्यामी परमात्मा प्रीत हो म्हणून अनेन मया आचरित कर्मणा भारती रमण मुख्य प्राणां जगद श्री. आपला कुलदेवत असणारा जो नारळ प्रीतो भवतु असं सोडतात सगळे. असं काम असे कार्य करणारे जे लोक असतात, प्रयाण काले पिचते माम ते विदुहू. प्रयाण समयी त्यांना माझी आठवण होती, आणि चिंतन करतात चित्तामध्ये परमात्म्याचं, आणि देह सोडतात. आणि तसं देह सोडणारे लोक जे आहेत की नाही, ते सद्गतीला पोहोचतात, मोक्षाला जातात. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्यायः. अशा रीतीने ज्ञान काय विज्ञान काय या दोन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत बरं का. 6-7 अध्याय श्रीहरीच्या चरणारविंदी समर्पण करत आहे. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. आता मरणकाली काय काय करावे, कर्तव्य गत्या अस्मिन् अध्याये उदिश्यते. मरणकाली काय काय करावे ह्याचे गती प्रकरण, गती म्हणजे सद्गती कशी प्राप्त होते, ही गोष्ट 8व्या अध्यायामध्ये सांगतात बरं का. म्हणून ते सांगण्यासाठी म्हणून 8वा अध्याय सुरू होत असतो. मरणकाले कर्तव्य गत्या यस्मिन् अध्याये उपदिश्यते.